आणत नाही वावरामध्ये गंगा. हे असे करतात काचाकीची, म्हणून मी आणत नसतो. आले आता जाऊन पाय व शांताबाई, जाऊन पाय बापा कसे टाकतेत काय टाकतेत. वाया धाडतीन बी मायगाचं भेटते. जाऊन पाय. काय होय रे? हा काही तर नाही, काहीच नाही होय. हे पिंकी रे कनी जीवर येते काम करायला. हे मांगच आहे, पाहून घे तुम्हीच, पाहून घे मांगच आहे ते. आम्ही समोर समोर चाललो, मी पाहून घ्या किती समोर चाललो. हे मांगच आहे. मग आम्हाला म्हणून इथं करा म्हणून पुरं म्हणून. काकू मी कनी व्यवस्थित लावतो. पहिले टाकतो, मग त्याच्यावर थोडीशी माती का टाकतो, आणि हे कृष्णा कनी असं टोचतेन पैते. हे कृष्णा चांगलं टाक ना, व्यवस्थित टाक. मांग राहिला तर चालते, पण व्यवस्थित टाक, आरामानं टाक. काय समोर चालून काय बुंदा नाही ठेवलाय त्यासाठी. पहा बरं तुम्ही, पहा बरं, चांगलंच तर टाकलं आहे ना. पाहून घ्या तुम्हीच, पाहून घ्या. पाहतो बरं. माय कृष्णा, अरे उघडच आहे ना ते बी. तुला तर पिंकी म्हणते तसंच केलं, टोचलं तू ना. टोचू नको, टोचा नाही लागत. हे पाय, पहिले अशी माती उकर 2 बोटानं, एका बोटानं अशी माती उकर, त्याच्यात 2 बी टाक आणि वरतून असं झाकून दे. जास्त ढेकलं ढुकलं नको झाकू, असं थोडीशी माती टाकून देवा. हा आता करतो मी, तसंच करतो आता. घ्या करा आता, चांगलं करा. 1 घंटा करा लागते अजून, मग जेवायला भेटन. हा मग सुट्टी भेटन का काकू जेवण झाल्यावर? पूर्ण झाल्याशिवाय सुट्टी नाही भेटत रे बाबू पद्या. काऊन गावात खेळायला जावाची घाई आली काय? जेव्हापर्यंत पुरं वावर नाही होत तेव्हापर्यंत सुट्टी नाही. जेवाची सुट्टी भेटन 1 घंटा, मग अजून लावा लागन. आणि पटापटा लावलं तर काकू 4 वाजेपर्यंत पुरं केलं तर मग सुट्टी. पुरं केलं तर मग सुट्टी, पण राहिलं तर सुट्टी नाही. पुरं करा मग तुम्ही तसं फटाफट करा, पण कधी व्यवस्थित लावा पण. नाही तर सुट्टीसाठी टोचू चालले जाण. हा मायगाचं बी भेटते बाबू पद्या, चांगलं लाव. 1 दिवस नाही खेळला गावात तर चालते. नाही काकू, खेळासाठी नाही, तुमचाच फायदा. मग पाणी गिनी आलं म्हणजे मग राहून जाईन ना, म्हणून म्हणतो पटपट लावून देतो. चांगलं लावतो. माय पात पहा बरं, माय पात म्या चांगलंच लावलं म्या. हो चांगलं लावलं. असंच लावा. गुड्डी किती दाणे टाकून राहिली बाई? 2. तुम्हीच तर सांगितलं काकू 2 बिया टाका म्हणून. मी 2-2च टाकून राहिली. हा 2-2च टाका लागते. सगळे 2-2च टाकून राहिले ना? राजू, पिंकी, कृष्णा, पद्या 2-2च टाकता ना दाणे? टाका करा. हे पाठ, हे ह्या पट्टा आणि तो तिकडला तुमच्या समोरचा पट्टा तुम्हालाच करणं आहे. हा बिलकुल काकू, पुरं वावरच करून देतो आज. तो पट्टा. तुम्ही बाया काय करून राहिल्या? बाय तिकडे लावून राहिलो ना आम्ही तिकडे लावून राहिलो. करा. हो घ्या आता, सुरू करा आता, थांबू नका. घ्या, चालू करा, चालू ठेवा, काम चालू ठेवायचं, तोंड बंद ठेवायचं. झालंच नाही काय दाद आमचं? हो किती करतो एकाच एका जागी. त्या इथं दिवशी केलं का तू? नाही इथं साऱ्या फाडल्या. आज अजून काय वखर पकडलो काय? जाय बाई तिकडे, ह्या बाया बसल्या तिथं. त्या पा लेकरू आहे तिकडे. जाय त्याच्यामध्ये जा. कुठं का म्हणतो? त्या दिवशी दिसला होता ना का म्हणजे तू करत होता ना इथं, वखरात होता ना, साऱ्या फाडत होता वाटते. हो साऱ्या फाडत होता ना. आणि कुठं का म्हणतो? हो रामलाल भाऊ बरोबर आहे तुमचं. त्या दिवशी करत होतो पण अर्ध केलो आणि बाया येताना नाही दिसल्या तर घरी गेलो. असं घरी गेला तर झोपूनच राहिला मग चहा पिऊन? नाही गा रामलाल भाऊ, आपल्या कामामध्ये झोप नाही येत मला, झोपून नाही राहिलो. मग घरी गेलो, मग तू वहिनी आली तर म्हणते बायाच नाही आहे, म्हणते बायाच नाही सापडल्या, म्हणते पुऱ्या बाया गेल्या म्हणते तिकडे त्या आपल्या हेडमास्टरच्या वावरात, दगडूभाऊच्या वावरात सरकी टोबाले. तो म्हटलं तर बाया नाही सापडल्यात. आता दोघं किती लावू? अर्ध्या साड्या फाडल्या, अर्ध्या साड्या फाडायच्या आहे. आणि मग तेच म्हणते तुमची वहिनी म्हणते, तू वहिनी म्हणते का राहू द्या म्हणते, आता म्हणते पाण्याला उघाड दिसून राहिली म्हणते, तर राहू दिलो. मग त्या दिवशी केलोच कुठं मग त्या दिवशी. आणि मग त्या दिवशी दिवसभर पाण्याने उघाड होती आणि मग रातच्या ना आपटला अजून दर. मग म्हणून आणि मग जेवढं केलं तेवढं ते पाण्यात गेलं, साऱ्या मिटून गेल्या. म्हणून आज मग दुबारा करा लागून राहिलं. अशी झाली मग कथा. काय करतं का, जीवाची कथा आहे माय बिन. पेराव नाही पेराव काय विचार येते जीवाले. पेराव का नाही पेराव, पेरून घालाव, मग पाण्याला अजून आभाड तपन असं वाटते. आता दमदमा आता हिंमत करून पेरूनच देतो म्हटलं. जाय तिकडे, आता पेर नाही आहे आज आणि सरकी लावून देतो. मी घेतलो पेरून पहा त्या दिवशी, सरकी बी लावून दिलो. बाया भेटल्या नाही तर घरचेच लावून दिलो सरकी, आणि पेरून बी टाकलो दोघं नवरा बायकोन. मी ती पण हाकललो, तिनं मागं पेरून टाकलो. झालं. तू या जमलं का रामलाल भाऊ? महापेक्षा तुला 1-2 क्विंटल जास्तच होईन कापूस. ते कसं काय का? ते कसं असते का, मागं राहायला मागत राहते. ठीक आहे, शाळेमध्ये पोरगा मागून आला तर त्याला समोर बसवत नाही, त्याला मागत बसवते. तसं हे आपलं तर मी तू समोर पेरला, तुझ्या समोरच जाईन.
मी मागून पेरन तर मागत जाईन 1-2 क्विंटल कमीच होईन मले. असं हो लेखाले कमी जास्त होत राहते. मागं पेर नाही तर पुढं पेर. जास्त व्हायचा जास्त होईन, कमी व्हायचा कमी होईन. 1-2 क्विंटलानं काय होणार आहे. ते तर आहेच. घे कर मा संग काय माय तर झालं, मी झालो फुरसत. आता तू कर घे पटपट पाणी गिनी येईन तर अजून आज बी राहून जाईन. घे कर, मी चाललो आता मा वावरात. बरं ठीक आहे. तुम्ही काय गोष्टी ऐकून राहिले. हे कोणा संग आली वा म्हणू का एकटीच आली काय बाबा? तू तर झपली होती वा. तुझे तर ताप आलता काय ना? एकटीच आली का वावरात एवढ्या दूर? काय नाही आली? एकटी नाही आली आजी, मी रामलाल काका संग आली. अमय हे तर वावरातच होते गड्या. याचा डब्बा बी आणून दिली मी वावरामध्ये. घरी कायच्यासाठी गेले होते? आली रामलाल काका संग. काय आली? बसून राह झाडाखाली, जा सावलीत बसून राह. जा तिकडे खोपडीत बसून राह, नाही तर जा ऊन लागते. आजी मला सांगितलं कोण नाही तुला? सगळे लेकरं आले, पिंकी आली, कृष्णा आले, सगळे आले. मला कोण नाही सांगितलं? मी एकटी घरी झोपली होती आणि मग मला चांगलं लागलं. मग मी जाऊन पाहतो कोणीच नाही होतं घरी. मग कोण सांगितलं तुले वावरात आल्या सगळे जण म्हणून? मग मला रामलाल काकाजीने सांगितलं. सगळे लेकरं वावरात गेले म्हणे. मग मी म्हटलं मी बी येतो काकाजी, तुम्ही जाता तर मग चाल म्हणे. मग आली मी त्याच्या संग. बरं केली, आली तर आली. बसली राय आता झाडाखाली. जा नाही, मी बी काम करतो. आता काय ले बापा, तुला ताप होता ना सकाळीच नाही? कायले काम करतो एवढ्या उन्हामध्ये? पाय दुखन ते पोटऱ्या भरून जाईन तू. या अजून तर रात देशी मायले रातभर. जाऊ दे, जाय बरं, आराम कर बरं. बसतो एका झाडाखाली. मी नाही काकू, शांता काकू मला बी द्या ते सरकी ओटा, मी बी लावतो. देऊन दे हो बापा शांता, देऊन दे. ते नाही ऐकणार. आता सगळे लेकरं लावून राहिले तर तिले लागलं साजरं. उतरला असं ताप आता तर साजरं लागते तर करते. देऊन दे तिले जरासा मूठ भरत देतो, जास्त नको देतो. आणि जो पोट्टा तिकून आणते ना तिले इकून ने म्हणा. एक स्पेशल पात नको देऊ इले, इकून ने म्हणा. मग तिकून असे दोघं करतील. हो देतो. चल बाई मग म्हणू, अजून एक रोजदार वाढला माया. चाल देतो तुला सरकी. आता लवकर होते शांताबाई तुया. 4-5 वाजेपर्यंत लावून होते. रोजदार वाढला अजून. हो ना मुन्नी, चांगलं आहे ना, झालंच पाहिजे ना. पाण्या पावसाचा काही भरोसा नाही. पेर पार झालं तिकडे वय तिकडे. आपल्या घरी लवकर जाणं होते. शांताबाई मग झालं असं ना रामदास भाऊ त्या साऱ्या फाडून, तर मग चाल ना आपण पेरून घेऊ ना मग दोघे जणी. यायले एवढे जण आहे ना सरकी लावाले. लावू दे सरकी, आपण पेरून घेऊ. पेरणं तर पेर नाही आणि सरकी लावून होऊन जाते एकाच दिवसात. हो आता जेवत नाही का? जेवून घ्या, एवढं पाता पुरून घ्या, जेवून घ्या आणि मग जेवल्यावर मग आपण पेरून घेऊ गंगा. का जेवत नाही म्हणता? घरी जायच्या एवढेच जेवण काय? काय हो शांताबाई, घरी जायच्या एवढेच काय भुका लागल्या ना, एवढे पुरून घेऊन जेवून घेऊ. चाल हो म्हणू, तुले देतो सरकी आणि पाच सांगून देतो तुले कशी नेवा लागते तर. हा चला काकू द्या मला. घ्या आता पूर्वा, काय पाहता कसं काकू ते काय म्हणते ते शांताबाईचा तास घेतात तिथे. मी हे घेतो ते येतपर्यंत. हो घेऊन चालतो मी. हो म्हणून तू एक गुड्डीची पाठ पकड इथून या धुऱ्यापासून, तशी तिच्या इकडे घेऊन चाल. हा काकू ठीक आहे. किती दाणे टाकशील? 5 नाही हो बापा, आणशीन काय गोत्यात? मग किती टाकू काकू? 2 दाणे टाकायचे. 2 बोटानं असं उघडा खोराचं थोडंसं माती, 2 बोटानं अशी खोराची, 2 दाणे टाकायचे आणि त्याच बोटानं अशी माती उलटी पाडून देवायची. जास्त ढेकलं ढाकलं त्याच्यावर पाडायचे नाही. जास्त माती बी टाकायची नाही. जेवढी आपण खोरली तेवढीच त्याच्यावर उलटून द्या. ठीक आहे काकू, ठीक आहे, तसंच करेन मी. घे मग मै पात तिकडे संग्रून राहिली असन, घे ने इथून ते गुड्डीच्या इकडे. हा तू कोणा संग आली हो गुड्डी? पहिले काऊन नाही आली तू आमच्या संग? आम्ही तर लय वेळचा आलो. मी झोपली होती बा, माई कनी तब्येत खराब होती. मग मला झोप लागली होती आणि मग मला माहितच नाही तुम्ही वावरात आले तर सगळे जण. मग मी उठली तर इकडे आली तर रामलाल काका दिसले होते मला, तर मग त्याच्या संग मी आली वावरात. हा घ्या रे, घ्या पटापट, घ्या उरकवा. या पटापट धुऱ्यावर नारळ ठेवलं मी तुमच्यासाठी. जो सगळ्यात पहिले धुऱ्यावर येईन त्याला अख्खं नारळ भेटन. काका काऊन खोटं बोलता? कुठे ठेवलं तुम्ही नारळ? ठेवलंच तर नाही. अबे पद्या, इथं पोचल्यावर दिसते, तिथून नाही दिसत. पोचा पटापट, जो पोचन त्याला नारळ भेटन. काका अदृश्य नारळ आहे का? पाच पुरी झाल्यावरच दिसते. हो, ज्याची पात पुरी होईन पहिले त्याला ते नारळ दिसन. अदृश्य आहे. मी जातो पटपट, मला भेटन नारळ. अबे मजाक करते ना बे, रामदास काका मजाक करते. कुठं नारळ गिरळ ठेवलाय? आत गेले होते का ते आणाले? काहीतरी आपण लवकर पोचलो पाहिजे, लवकर केलो पाहिजे म्हणून मजाक करते. गोल्याचे बाबा झालं काय?
तुनं वाढली जेवाचं म्हणली तर या गुल्याचे बाबा जेवून घ्या. झालं काय विचारतं, जेवायला दिलीच नाही तर होईन कुठून? आहो बापा माय भोलेनाथ, ते साऱ्या फाडून झाल्या काय म्हणतो. ते काय साऱ्या फाडून झाल्या, सोडले बैल. आता म्हटलं जेवून घेवा. मग जेवण झालं का मग पेरणी धरून घेऊ. बैलाले आराम होते. बैलाले टाकून दिलो कडबा, पाणीत पाजून दिलो. हो आमच्याही पाता पुरल्या आणि जेवायला बसल्या बाया. तर चला मग तुम्ही जेवून घ्या. हो चाल ना. घ्या रामदास काका, आलो आम्ही. दिसलं तर नाही नारळ? द्या नारळ, आता पोचली पात. आलो धुऱ्यावर. नारळ नारळ कोण देते रे? कायच्यासाठी नारळ? काकू, रामदास काका म्हणे जो पहिले धुऱ्यावर पोचन त्याला अख्खं नारळ भेटन म्हणे. तर पोचलो आम्ही सगळे एकट्ठे पोचलो. सगळेले एक एक नारळ द्या आता. द्या रामदास काका, द्या सगळेले एक एक नारळ आता. हा तुम्ही असं म्हणलं का यायले धुऱ्यावर पोचन तर नारळ भेटन? आता कुठून आणता नारळ? जाय ना तू, सोड ना डब्बा घे, येतो ना मी जेवाले. जाय तू, पाहतो मी ते नारळ कसं देवाचं. आता जाय जाय जाय, सोड पटकन शिदोरी. टाइम नाही आपल्याजवळ, झालं पाहिजे आज फिरून. बरं बापा, द्या ना मग आता नारळ सगळेले एक एक. नारळ आता इथं कुठं रे बा नारळ? इथं दुकान आहे काय? आता नारळ मंगळवारी भेटन. आता नारळ बाजारात जाईन मी आणि घेऊन येईन नारळ 2-3 आणि तेव्हा घेऊन घे जा. चिटिंग केली तुम्ही आबाजी, चिटिंग करता तुम्ही. नारळ देतो म्हणताना देत नाही. अबे चिटिंग कोण करते बे? चिटिंग नाही करत. देऊन देईन. मंगळवारी घे जा. धुऱ्यावर पोचल्यावर भेटन म्हटलं नारळ. आत्ताच भेटन असं म्हटलं का म्या? म्हटलं का म्या आत्ताच भेटन? तसंच तर म्हटलं होतं रामदास काकाजी तुम्ही. धुऱ्यावर पोचन त्याला नारळ दिसन. दिसलंच तर नाही कोणाले. हायच तर नाही इथं नारळ. आत्ताच दिसन म्हटलं का म्या? सांगा कोणीतरी. म्या मग असं म्हटलं का म्या आत्ताच दिसन? ते मंगळवारी दिसन तुम्हाला. मला बी द्यान काय? हो तुले बी. तूनच काय पाप केलं? नाही मी उशीर आली तर काही नाही होत. प्रसाद सगळेलेच भेटते. उशिरा येऊ पहिले येऊ सगळेले प्रसाद आहे. देऊन देईन रे बा. मंगळवारी एक एक नारळ देऊन देईन. पक्क? नाही तर म्हणान का कायचं देऊ बे? पक्क. आई बाई अक्का, विचार करा पक्का. एक नारळ द्यान पक्क्यात. हो केलो विचार, पक्का विचार केला. भेटून जाईन. देऊन देईन. मंगळवारी येऊन जा मा घरी संध्याकाळी. हा ठीक आहे, मग मंगळवारी संध्याकाळी. बरं चला आता जेवून घ्या. संपली का सरकी? हाय ओट्यात थोडी आहे. चला व्यवस्थित काढून ठेवा ते ओटे आणि जेवा आणि मग अजून भिडा. इथंच तर होते बापा सारायचे डब्बे लटकले. तर एकच थैला राहिला. बाकीचे डब्बे कोण नेले माय? मुन्नीचं पोरग. मुन्नीच्या पोरानं केली असं गंमत. कुठे होतो पोरग? कुठे? त्याच्या उन्हाळ काही इथं बी खतम नाही होऊन राहिल्या. त्यानं हो डब्बे लपवले. आता मजाक करतो म्हणत असन. काही बी झालं तर महापूर आले. गावामध्ये याची त्याची होती नव्हती झाली तर मले हे असं झालं तर महापूर आले. माय पोरग कायले व डब्बे लपवून? मी आणला त्याच्यासाठी डब्बा. तुमचे डब्बे चोरून खाईन का तो? एवढंही नाही उन्हाळक्या करते तो. इकडे तिकडे फिरते, कायचे धंदे कामं करते तो. पण असं चोर चिट्टा नाही तो. चोर नाही करत तो. मग गेले कुठं डब्बे? माया बी थैली नाही आहे आणि तुझेच पोरग इथं हाजीर नाही आहे. अमाय इथे येऊन राहिलं हिचं पोरग. तर येऊन राहिलं पदे. आता हलवत त्याच्यापाशी तर काही नाही. तिकडे नेले यानं डब्बे खाल्ले असन. काही राकच होय का व माय पोरग? पुरेच डब्बे खाईन का तू? काहीतरी कशी बोलतो व कमला तू? जराशी अक्कल नाही तुला. बोलाच्या वेळेस समजत नाही. एवढे मोठे सारायचे डब्बे एकटं पोरग खाईन का तू? माय राकच होय का ते माय पोरग? हालत तिले पहिलेच तर किती वायलाची आहे. 2 पोया खाते नाही माझ्या. तू म्हणते सारे डब्बे खाल्ले असन. काहून काय झालं? पद्या तू नाही इच्छे डब्बे लपवले काय? सांग पहिले शिद्यानं. इथं कामाला आलो वावरामध्ये, खेळाले नाही आलो. तू लपवले का डब्बे? होट ए मा, क्या बोलती तू? मी कायले डब्बे लपवले? मी नाही लपवले. मी कायले? मी तिकडे हात धुत होतो मी. पाय व कमला, घे ऐकून. माय पोरग कायले डब्बे लपवून हात धुवायला गेलता तू? नाही त्या पोरानं नाही. दुसरंच कोणाचं तरी काम होय. ओय मारी मा, रामलाल भाऊ तर नाही होय? काय बोलता का हो बेबी बाई? लहान आहे काय ते? डब्बे लपवून ते काय डब्बे लपवून? त्याच्यासाठी डब्बा आणून दिला मी. ते वावरात आहे. आपले डब्बे इथं आहे. इथं येईन काय ते डब्बे चोरासाठी? काय बेबी बाई तुम्ही बी आता बोलत नाही म्हणून? नाही बाई गंगा, हे पाय वाईट नको वाटून घेऊ. पण थोडीशी आदत आहे तशी. खोडकरपणाची आदत आहे रामलाल भाऊची म्हणून म्हणतो बा. मजाक करतो बाई यायची थोडीशी बायाची म्हणून लपवली असतील. नाही खोडकर आदत आहे माहित आहे. पण अशी मजाक करत नाही ते. डब्बे गिब्बे लपवत नाही. तेही माहित आहे शेतकऱ्याचं काम सुरू आहे. शेतीमध्ये काम सुरू आहे तर डब्बे लपवून टाइमपास होईल म्हणून. तेही माहित आहे. तेवढी अक्कल आहे त्याच्यामध्ये. खोडकर असले तरी बी. काहून काय झालं? बसा ना जेवाले. जेवा पट टाइमपास काहून करून राहिल्या? काय ते झगडे भांडणं होय? काय होय?
अहो गोल्याचे बाबा डब्बे गायब आहे इथून. फक्त एक थैली सोडली, बाकी सगळे थैले गायब आहे. काय जेवावं आता? डब्बे काय पाय कोण नेले? हा हे काय मजाकचा टाइम आहे का इथं? मजाक सुरू आहे का इथं? अरे कोणही लपवले असेल तर देऊन द्या लवकर. मजाक नको करा, घ्या पटपट जेवा आणि व्हा लवकर. मजाक नाही सुरू आहे रामदास भाऊ, खरं डब्बे नाही आहे. एक थैला सोडून सारे डब्बे, सारे थैले गायब आहे ना. आता काय जेवा? भुका लागल्या पटून. अरे असं कसं होईन? आजपर्यंत असं नाही झालं ना. मा वावरातून एक वस्तू, एक काडी गायब नाही झाली आतापर्यंत. काय रामदास भाऊ काडी गायब नाही झाली म्हणता? कापसाची चोरी नाही झाली होती काय? हा तशीच हे डब्याची चोरी झाली आता. बाई डब्याची चोरी? हा बाबा आपतच आहे. हा तर खाण्याची चोरी करायला लागले का लोक? पैसा आदला सोडून बाबा. आता काय करावं मग गोल्याचे बाबा आता? आता कुठं ढूंढता, कुठं शोध घेता? बरं थांबा, बरं जराशे थांबा. इकडे तिकडे ते रामलाल भाऊ आहे वावरात, त्याच्या संग भेटून इकडे तिकडे पाहतो जरासा. तोपर्यंत पाणी गिनी प्या आणि सरकी लावाले सुरू करा. मग जेव जा लागन तर पाहतो मी तपास करून. हो जा गोल्याचे बाबा, जरासा तपास करा. इकडे तिकडे पहा जरासं. कुत्रे कात्रे काही कोणतं प्राणी गिणे आलं होतं काय तर नाही हो, कुत्र्याचं तोंड एवढ्या दूर पुरतच नाही. आणि जंगली प्राणी ते भाजी भाकर खायले खातेत, त्याला तर मास पाहिजे. आणलं होतं काय हो बापा? कोण असं कोणाच्या डब्यात? हा कोण आणलं होतं? कोण आणलं होतं का अंडे मटन चिकन? तर त्या एका डब्याबरोबर सारे डब्बे घेऊन गेलं कोणतं जानवर व्हायचं? कोण आणन हट वावरात आणतात का असं काहीतरी? पाहू आता उद्या का डब्बे कोण नेले आमचे तर आणि काय होते तर. तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओले आणि लाईक बी करा. आता उद्या भेटू. आता कोण डब्बे नेले तर माहीत पडन उद्या.